चांगले दिवस येण्यापूर्वी मिळतात हे संकेत कधी अचानक तुम्हाला स्वप्नात काही विचित्र गोष्टी दिसतात का? गायी, हत्ती, पाणी भरताना दिसणे किंवा दूध उतू जाणे हे संकेत असू शकतात. तुम्ही अशा परिस्थितीतून गेलात का, जिथे अचानक संकटे वाढली आणि मग मोठा बदल घडला? मित्रांनो, स्वामी समर्थ आपल्या भक्तांना आधीचे संकेत देतात की चांगले दिवस येणार आहेत. पण हे संकेत ओळखायचे कसे? आजच्या व्हिडिओत तुम्हाला हे समजणार आहे. शेवटपर्यंत पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. स्वप्नामधून मिळणारे संकेत. स्वप्नात प्राणी दिसणं. जर तुम्हाला स्वप्नात गायी, हत्ती किंवा साप दिसले तर हे शुभ संकेत असतात. गायी आणि हत्ती समृद्धीचे प्रतीक आहेत, तर साप म्हणजे शक्ती आणि परिवर्तन. याचा अर्थ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत. स्वप्नात पाणी भरणे. स्वप्नात तुम्ही विहिरीतून किंवा नदीतून पाणी भरताना दिसत असाल, तर समजा की तुम्हाला नवीन संधी मिळणार आहेत. हे आर्थिक स्थिरतेचे आणि चांगल्या काराचे लक्षण आहे. दूध उतू जाणे. दूध उतू जाणे हा एक महत्त्वाचा संकेत आहे. याचा अर्थ तुमच्या जीवनात एखादे नवीन काम सुरू होणार आहे किंवा आर्थिक स्थिती सुधारणार आहे. काही वेळा याचा संबंध आध्यात्मिक उन्नतीशीही असतो. अचानक पैसे मिळणे. जर तुम्हाला अचानक कुठून तरी पैसे मिळाले, जसे हरवलेले पैसे सापडणे, कोणी गिफ्ट देणे किंवा एखादा जुना कर्जाचा पैसा परत मिळणे, तर समजा की तुमच्या जीवनात चांगले दिवस येणार आहेत. हे समृद्धीचे आणि नशिबात होणाऱ्या सकारात्मक बदलांचे लक्षण आहे. नवीन संधी मिळायला लागतात. अचानक तुमच्यासमोर नोकरी, व्यवसाय किंवा नवीन नातेसंबंध यासारख्या संधी येऊ लागतात. काही वेळा आपण शंका घेतो की हे खरंच योग्य आहे का? पण स्वामी समर्थ आपल्याला पुढे नेण्यासाठी या संधी पाठवत असतात. त्यांचा स्वीकार करा आणि योग्य निर्णय घ्या. मानसिक शांतता आणि संयम. अडचणींमध्येही तुमच्या मनात एक वेगळी शांतता राहते, कोणतीही भीती वाटत नाही आणि संयम टिकतो. हा संकेत आहे की तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत, त्यामुळे नामस्मरण करत राहा आणि धैर्य ठेवा. अडचणींचा वाढता काळ. कधीकधी जीवनात अचानक अनेक समस्या येतात. आर्थिक संकट, नातेसंबंधातील तणाव, आरोग्याच्या अडचणी. पण हेच संकेत असतात की मोठे बदल घडणार आहेत. स्वामी समर्थ आपल्याला कठीण प्रसंगातून शिकवत असतात आणि अधिक चांगल्या कारासाठी तयार करत असतात. भक्तीमधील ओढ वाढते. अचानक तुम्हाला मंत्रजप, स्वामीचरित्र वाचन किंवा साधना करण्याची इच्छा होते. हा स्वामींचा मोठा संकेत असतो की तुमचे जीवन एका नव्या, शुभ टप्प्यावर पोहोचणार आहे. त्यामुळे श्रद्धेने भक्ती चालू ठेवा. जुने नाते किंवा कर्म संपते. कधीकधी काही लोक तुमच्या जीवनातून निघून जातात किंवा काही गोष्टी अचानक संपुष्टात येतात. सुरुवातीला हे वाईट वाटते, पण नंतर कळते की हे सर्व तुमच्या भल्यासाठी झाले होते. स्वामी समर्थ आपल्याला नकारात्मक गोष्टींपासून दूर नेत असतात. मित्रांनो, हे संकेत तुमच्या जीवनात आले असतील, तर समजा की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे आणि चांगले दिवस लवकरच येणार आहेत. अशावेळी घाबरू नका, संयम ठेवा आणि स्वामींच्या नावाचा जप करा. तुमच्या आयुष्यात कधी असा अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.